रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ पोस्ट करायला ना मला कोणाचा बाप पण थांबवू शकत नाही आणि मला असं वाटत नाही की मी हा व्हिडिओ पोस्ट करावा किंवा नाही करावा हा विचार मी करायला हवा होता, तर मला अजिबात असं वाटत नाही। तर ना माझ्या मनाला खरंच तसं तर मी मनाला लावून घेते बऱ्याच साऱ्या गोष्टी। तुम्हाला आता एक गोष्ट सांगते। गोष्ट म्हणायचं म्हटलं ना, आता तुम्ही सगळ्यांनी आपापलं ओळखून घ्या बरं का। मी हे कोणाबद्दल बोलते किंवा हे कोणासाठी बोलले असेल हे ज्याने त्याने आपलं ओळखून घ्यायचं आणि तुमच्यात दम असेल ना तर फक्त मलाच फोन करायचा, ना माझ्या आईला, ना माझ्या बहिणीला, ना माझ्या भावाला। आमचा बाप म्हणजे माझे वडील तर आमच्या XYZ मध्ये नसतातच, त्यामुळे त्यांना फोन करायचा संबंध नाही। आणि मला ही गोष्ट कळाली ना त्यावेळेसच वाईट वाटलं आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून आपल्याला समजतं त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे। तर खरं सांगायचं म्हटलं तर आमचा संघर्षाची गोष्ट म्हणत तर आमच्या आईची आम्ही 5 लेकरं, खूप गरिबीत आम्ही वर आलो। म्हणजे आमच्या आईनेच आम्हाला कष्ट करून खूप वाढवलं। आता परत वडिलांचा विषय येतो तर त्यासाठीच मला वडिलांचा राग येतो की माझ्या वडिलांनी आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या तर कदाचित ह्या गोष्टी आम्हाला आत्ता ऐकाव्या लागल्या नसत्या। तर आता ज्या गोष्टी आम्ही ऐकतोय ना त्या गोष्टीविषयी एकच गोष्ट, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, पण आत्ता एवढं ऐकायला भेटतंय की आम्हाला माझं आलं आहे। आम्हाला म्हणजे कुणाला? आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या बहिणींना, कदाचित माझ्या भावांना। आणि कशामुळे आलं असेल मग आम्हाला माझं? मला तर असं वाटत नाही की आम्हाला माझं आलं आहे म्हणून। आता कोणाचा कार्यक्रम असेल तर आम्ही आनंदाने त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतो, छान छान कपडे घालून जातो, त्यांच्या लेकरांचं कौतुक करतो आणि मेन म्हणजे आमचे चांगले चेहरे घेऊन, फ्रेश मेकअप करून, नवीन कपडे घालून, नवीन एक्सेसरीज घालून वगैरे म्हणजे छान आम्ही तयार होऊन जातो कुणाच्याही कार्यक्रमाला। अजून सांगायचं म्हटलं तर कधी कुणाच्या घरी जाताना आहेराला साडी भंगाराशी दिली असं कधीच आम्ही केलेलं नाही आहे। चांगले आहेर नेतो जाताना, ज्याला पैसे लागतात आहेर घ्यायला, घरातलीच अशी ह्याची आलेले त्याला चिटकवत नाही आम्ही। व्यवस्थित असं छान सागर संगीत व्यवस्थित असा आहेर नेतो की ज्याला काहीतरी आपलं देणं लागतं हो, आपली येत लोक म्हणून आम्ही छान असा आहेर घेऊन जातो प्रेमाने। आता आम्हाला केलेल्याचं मला ते सांगायचं नाही आहे, पण आम्ही इतकं आनंदाने जातो की इतकं एन्जॉय करतो। आणि बाकीचं सोडा हो, मला असं म्हणायचं की आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जातो म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतं की आपण त्यांच्या कार्यक्रमात गेल्यात खुश आहोत की नाही आहोत। असं कधीच झालं नाही आत्तापर्यंत की आमच्या कुठल्या म्हणजे असं सासरचं बी असू द्या किंवा माहेरचंही असू द्या की आम्ही एकदम कार्यक्रमामध्ये म्हणजे कोणीही, माझ्या बहिणी असू द्या, दोन्ही बहिणीही माझ्या तितक्याच चांगल्या आहेत ज्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात। भावांबद्दल तर काही विषयच नाही, माझा बारका भाऊ एवढा येत नाही कुणाकडे, पण माझा मोठा भाऊ अगदी तो तर आर्थिक मानसिक तर सोडावं, आर्थिक पण तो विचार करत नाही, पैशाचा पण तो विचार करत नाही। माझा मोठा भाऊ असे पटापटा पैसे खर्च करतो आणि मग तो विचार करत नाही की इथं आपले खर्च व्हायची गरज होती का आपली, किंवा आपण हे नसतं केलं तर आपले हे पैसे वाचले असते, असं कधी विचार करत नाही। आम्ही 4 व्हीलर घेऊन जातो। आत्ता तरी मला वाटतं या 7-8 वर्षात म्हणजे माझा शिवम हॉस्टेलला होता तेव्हा आम्ही 4 व्हीलर घेतली नाही तर आम्ही टेम्पो घेऊन जायचो ह्याला। तर त्यावेळेला पण आम्हाला टोमणे दिलेत की तुम्ही टेम्पोमध्ये येता म्हणून। अरे आमचा टेम्पो आमचा बिझनेस आहे, आम्ही तीच गाडी घेऊन जाणार ना, जी आहे आमच्याकडे आहे तीच घेऊन जाणार ना आम्ही, अशी लोक बोललेली आहेत। आणि आता हे ऐकायला भेटते की आम्हाला लय माझं आलं आहे म्हणून, चांगलं झालं म्हणून। अरे चांगलं झालं म्हणजे काय? आम्ही माझ्या मोठ्या बहिणीबद्दल ना मी तुम्हाला एखाद्या दिवशी सविस्तर सांगेन, खूप चांगलं आहे तिचं, पण एक गोष्ट गेली हो आयुष्यातून जी खूप महत्त्वाची होती, ती गेली। पण आत्ता तुर्तास तिचा विषय आपण नाही घेऊयात। राहिला प्रश्न माझ्या 2 नंबरच्या बहिणीचा आणि दुसरा प्रश्न माझा। जे पण काही केलं ना आम्ही आमच्या म्हणजे इथपर्यंत जे आलो आहे ना, आणि जे काही आमच्याकडे आहे ना आम्ही त्याचं फक्त समाधान मानतो की छोटीशीच गाडी आहे आमच्याकडं, अशी टॉप मॉडेलची 4 व्हीलर नाही आहे आमच्याकडं, साधीशीच 4 व्हीलर आहे आमच्याकडं। दुसरं सांगायचं म्हटलं तर दागिने आहेत जे उद्याच्याला कामाला येतील हो, वाईट वेळ आल्यावर किंवा
वाईट वेळ आल्यावर किंवा अचानक वाईट वेळ तर कुणावरच येऊ नये, पण कधी काम लागलं कुठलं तर ते कामाला येईल, एक सेविंग म्हणून दागिने करून ठेवलेले आहेत. इतकी मिडल क्लास फॅमिली आमची आहे. एवढ्या मेहनतीने दागिने केलेले आहेत. आता दुसरं म्हणजे, आणि हे जे काही मिळवलं आहे ना, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करून आम्ही मिळवले. माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्या मोठ्या बहिणीबद्दल मी तुम्हाला सविस्तर एक दिवस सांगेल. पण तिचं आणि माझं बनायला गेलं ना, तर तिने जितकं कष्ट केलं ना, ज्यावेळेला आम्ही 2007ला पुण्यात आलो ना, त्यावेळेस माझ्या म्हणजे खूप तिने पण कष्ट केलं. त्या कष्टासोबत ती मोठी झाली म्हणजे ॲज आम्ही समाधान मानतो, बाकी काही नाही. आम्हाला अशी मोठी अपेक्षा नाही की मोठं रो हाऊस झालं पाहिजे, आमचे सगळ्यांचे फ्लॅट झाले पाहिजे, फ्लॅट पुढं गाडी पाहिजे, नवऱ्याने आमचंच ऐकलं पाहिजे, त्याने आमच्याच तालावर नाचलं पाहिजे, आणि नवऱ्याला महिना लाख रुपयेच पगार पाहिजे, आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पाहिजे, असं आमची काही अपेक्षा नाही. एक दिवस नवरा गोड बोलला तरी आम्ही खुश होतो. आमच्या अशा मोठ्या मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आम्ही आहे ना त्याच समाधानी मानतो. आणि सुख म्हणजे काय असतं, समाधान मानण्यातच सुख असतं, असं आम्ही तरी मानतो. आणि दुसरं म्हणजे हा संघर्ष आम्ही आमच्या आईकडून शिकलो आहे, की कुठल्याही गोष्टीचं. मी तुम्हाला माझ्याबद्दल पण म्हणजे काही लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती असेल की प्रत्येकाला बघा आयुष्यात संघर्ष प्रत्येकाला असतो. पण मला नाही वाटत, आमच्या आईनंतर आम्ही पण खूप परीक्षेचा सामना केला आहे, खूप परिस्थितीला तोंड दिलं आहे, असं खूप काय काय आम्ही पण केलं आहे. पण का लोक असं बोलतात की आम्हाला माझं आलं आहे, मग आमचं चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे का? मग आमचं सगळं वाईटच व्हायला पाहिजे होतं का? वाईटच व्हायला पाहिजे होतं ना, आमचं चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे आमचं. म्हणजे आम्ही जे असं आनंदी राहतोय, हे असं आनंदी तुम्हाला आता बघवत नाही ना. म्हणजे आम्ही असं सारखं रडलं पाहिजे, आम्ही तुमच्या दारात काहीतरी मागायला आलं पाहिजे, तुमची हेल्प घेतली पाहिजे, मग त्याच्यावर तुम्ही काहीतरी 4 शब्द ऐकवले पाहिजेत, असं तुम्हाला वाटतंय ना? असंच वाटतंय ना? तुम्ही जे पण कोण व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटत असेल की हा माझ्यासाठी व्हिडिओ आहे ना, त्यांनी फक्त मलाच फोन करावा. माझ्या आईपर्यंत जायची गरज नाही, किंवा माझ्या बहिणीलाही माहीत नाही मी हा व्हिडिओ पोस्ट करते म्हणून. फक्त मला फोन करायचं. मला तुम्ही फक्त म्हणायचं की तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला आम्ही सहभागी झालो नाही आनंदाने, आणि आम्ही व्यवस्थितरित्या योग्य पाहुणचार, योग्य उपचार, उपचार नाही, योग्य पाहुणचार तुमचा आमच्या घरी आल्यावर केला नाही, किंवा अजून तुमच्या कार्यक्रमाला आल्यावर आम्ही असं केलं, किंवा चांगला व्यवस्थित आहेर नाही आणला, असं फक्त तुम्ही आम्हाला सांगावं. आम्ही असं कधी केलं आहे का? कधी आम्ही तुमच्या घरातलं तुमचं ऐश्वर्य किंवा तुमचं सगळं चांगलं बघून आम्ही जळालो आहे आणि आम्ही असं तोंड केलं? कधीच नाही केलं. ते येणारच नाही आम्हाला. माझ्या आईनेच कधी केलं नाही तर आम्हाला कधी येणार होते गोष्टी? लोकांच्या आनंदातच आम्ही आनंदी मानतो. मुळात आम्ही जे आहे ना आमच्याकडे त्याच समाधान मानतो. आम्हाला असं मोठ्या मोठ्या अपेक्षाच नाही येतो आमच्या. काय असं बोलत असताल तुम्ही की आमचं चांगलं झालं म्हणून आम्हाला माझं आलंय, आम्ही भीक मागायला पाहिजे होती का? ज्यावेळेला आम्हाला तुमची गरज होती ना त्यावेळेला तुम्ही केली मदत. आम्ही म्हणत नाही केली, अशी मदत केली, पण त्याच्याबद्दल लाखो टक्क्याचं आम्हाला ऐकवलेलं पण आहे. ते सगळं हित. मला नाही वाटत, मला माझं सोडावं. मी बाई आहे, मी खूप बोलते, आणि बोलल्यावर नंतर मी पण बोलते, पण मी त्याची माफी मागते. मी बोलल्यावर माफी मागते. मी घरातली 3री नंबरची मुलगी आहे. माझ्या कुठल्याही व्यक्तीला बोललं ना, माझं त्याचं जमत नसलं ना, तरी मला त्याला बोलल्यावर राग येतो. मग काय, म्हणजे आमचं चांगलं व्हायला नको होतं? आमच्या लेकरांचं बी चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे ना? म्हणजे आमच्या बहिणींच्या मुलीचं त्यांचं पण चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे की नाही? मनोवृत्ती आहे तुमची. बोला पण अशा व्यक्तीपाशी की ज्याने आपल्याला सांगितलं नाही पाहिजे बोललेलं. मला अभिमान वाटतो माझ्या सासरच्या लोकांचा. इकडचा शब्द इकडं चाडी लावणार नाही कधी बोललेली. तुम्हाला काही हित पाळला तर तिथं तुमचा वास जातोय. असं नाही करायचं. तुम्हाला बोलायचं ना तोंडावर बोला, पण आम्ही माझ काय केलं हे फक्त दाखवा. तो कसं आहे, स्वतःने हागलेलं आणि लोक काय म्हणतात ते हागलेलं बघतं माणूस, पण वागलेलं कधी बघत नाही, कधीच बघत नाही. त्यामुळे ते पहिलं जसं हागलेलं बघताय ना तसं वागलेलं पण पाठीमागं बघायला शिका की तुम्ही काय वागलाय. ते वागलेलं फक्त बघायला शिका. आमच्या लक्षात आहे आमच्यावर कुणी उपकार केले किंवा आमच्यावर कुणी जीव लावला, आम्हाला कुणी माया केली, हे सगळं अंतःकरणावरून लक्षात आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप ऋणी आहोत.
कायम ऋणी राहू. मी तर म्हणते डोळे झाकेपर्यंत आम्ही ऋणी राहू. मी तर एवढी चांगली आहे, जशाच तशी जेवढी आहे ना तेवढी कोणी एक केलं ना तर त्याचं अर्ध करायची मी दानत ठेवते, आणि ते मी केलेलं आहे. आणि आम्हाला माज आलाय, आम्हाला उता आलाय, लय चांगलं झालंय म्हणून मस्ती आली आम्हाला. हे कसं काय तुम्ही बोलू शकता आम्हाला कळत नाही. तुम्ही आमच्याच भाड्याच्या घरात राहिल्या, म्हणजे ज्यावेळेला आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, आजही मी ऐकून घेते, अजून तुम्ही भाड्याच्याच घरात राहताय. आम्हाला कधीच लाज वाटत नाही, आणि आम्ही भूषण मारत पण नाही. उद्या झालं तरी मी भूषण मारणार नाही. त्यावेळेला तर तुम्ही काय काय बोलतात. मी तर म्हणते की तुमची मनोवृत्तीला माझा सलाम आहे. पण अवघड झालं आहे खरंच, लय अवघड आहे सगळं विषय. तुम्हाला खरंच असं तुम्हाला पण वाईट वाटलं असेल कदाचित. मी माझा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पण वाईट वाटेल की कसं काय असे म्हणजे कसं काय असं बोलू शकतात लोक की आम्हाला माझा. म्हणजे मला असं वाटतं की आमचं चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे, आमचं सगळ्यांचं वाटोळं व्हायला पाहिजे होतं, आहे की नाही. नाही व माझ्या भावाने सुद्धा सेकंड हँड गाडी घेतली. आम्ही अशी मोठी 4 व्हीलर घेतलेली नाही आहे ना. आम्हाला जे काही मिळाले ना हे असं आता ते शब्द वापरायला नाही पाहिजे की कुठं असं नाही वापरायला पाहिजे ते शब्द. मुळात तो शब्द वापरणं खूप चुकीचं होतं. कोणाला राग येऊ शकतो कोणाला, पण आम्हाला असं मिळालंच नाही हो. सासू सासऱ्यांकडून प्रॉपर्टी नाही मिळालेली, किंवा आम्हाला आईवडिलांचा आधार नाही, कुणालाच नाही. सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी आम्हाला कुणालाच मिळालेली नाही. त्यामुळं आम्ही जे काही आहोत ना ते आम्ही स्वतःच्या आमच्या कमाईचं आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही कसं काय म्हणू शकता आम्हाला माज आलाय काय माहीत. म्हणजे आमचं फक्त वाईटच व्हायला पाहिजे होतं, चांगलं नव्हतं व्हायला पाहिजे. आम्हाला लई मस्ती आली. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना तुम्ही जर ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ना त्यांनी जर बघितला ना तर स्वतःचा नक्की विचार करा की तुम्ही काय चुकलाय आणि आम्ही काय चुकलोय. आणि मी बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये बोलले. मला आवडत नाही बरं का. आता मुली मोठ्या झाल्यात, चांगल्या घरी माझ्या बहिणीच्या मुली नांदायला गेल्यात, त्यांचे घरचे पण हे व्हिडिओ बघतात. मग मला पण असं वाईट वाटतं की असले व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकायला नाही पाहिजे. मलाही कळतं. मला पण असं वाटतं की माझ्या बहिणीच्या मुली चांगल्या घरी गेल्या आहेत, त्यांचे पण घरचे लोक बऱ्यापैकी माझे व्हिडिओ बघतात. मग आपण असं नाही बोलायला पाहिजे. मला पण कळतं ना असं नाही बोलायला पाहिजे म्हणून. पण का तुम्ही असं बोलता म्हणले मला तर तोंडावर तोंड देऊन समोर बोलायची धमक जेवढी आहे ना तेवढी आता कोणाच्या नादी लागायची माझी इच्छा नाही राहिली. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना तुमच्यापर्यंतच ठेवा आणि फक्त मागे वळून थोडंसं बघा. यात तुम्हाला चूक दिसली तर चांगलंच आहे, आणि नसेल दिसत तर मग आम्हाला माझं आलं असं आपण म्हणूयात. तुमच्या नजरेत आम्हाला माझं आलं आहे, आमचं चांगलं झालं आहे, आम्हाला मस्ती आली. म्हणजे आम्ही अशी भीक मागायला पाहिजे होती. आम्ही असं पुण्यामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये राहायला पाहिजे होतं. अजून काय काय फाटक्या कपड्यात आम्हाला बघायला तुम्हाला आवडलं असतं ना, आहे की नाही. अहो इतकी मनोवृत्ती भंगार आहे की मी प्रत्येक वेळेस जर कुठली साडी नवीन ब्लाऊज घातला ना तर माझ्याबद्दल हे सुद्धा बोलतात की सारखीच नवीन कपडे असतात तिच्याकडं. कसं काय करावं सांगा. आणि माझ्याकडं अनावधानाने खरं माझं नशीब असं आहे की आयुष्यात एकच गोष्ट ज्यासाठी मी तरसले, पण मी त्याला म्हणते की माझं मागचं पुढचं काहीतरी पाप असेल त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तरसते. आज नाही उद्या ते होईल, पण मला जी पाहिजे असतं ना त्यावेळेला ती गोष्ट आपसूक येते. कशी येते ती मिळती नशिबाने, ते माझं नशीब आहे. चला तर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल, नसेल आवडलं तुम्ही ऐकलं यासाठी धन्यवाद. तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. चॅनलला हा व्हिडिओ शेअर होणार आहे 500% ह्याची मला आत्मविश्वास आहे. बाकी चला राम राम, जय संताजी.